दिनांक 5 मार्च 2026 रोजी आमच्याकडे फिर्याद द्यायला प्रदीप घोडाई कुमार हे आले होते. त्यांनी अशी फिर्याद दिली की ते रिक्षा स्टँडवर नांदूर नाका येथे उभे असताना एक पांढरा हुड असलेली रिक्षा आली आणि त्याला कुठं जायचं विचारलं. तो म्हटला निलगिरी बागेकडे जायचंय. त्यानुसार तो त्या रिक्षामध्ये बसला आणि काही अंतरावर गेल्यावर रिक्षा चालक आणि त्याच्यासोबत इतर दोन यांनी रिक्षा निर्जनस्थळी रुद्र फार्मकडे वळवली आणि निर्जनस्थळी नेऊन त्याच्याकडील मोबाईल फोन आणि 4,000 रुपये हिसकावून घेतले आणि त्याला उतरवून हाकलून दिले. अशी फिर्याद आल्याने आम्ही पोलीस स्टेशन आडगाव येथे गुन्हा दाखल केला, रॉबरीचा गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास सुरू केला. अवघ्या 24 तासाच्या आत तपास पथकाचे अंमलदार, पोलीस अधिकारी पंचमुख, त्यांच्यासोबत तपास पथकाचे सर्व अंमलदार यांनी वेगवेगळे 23 CCTV फुटेज चेक करून त्यामधून आरोपींची ओळख पटवली आणि यातील 3ही संशयित आरोपितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील चोरीला गेलेला मुद्देमाल, मोबाईल फोन, त्याचबरोबर तो जी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, त्यांच्याजवळ एक चाकू देखील मिळून आला आहे होता. असा सगळा मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्याचे तपासकाने सध्या 3ही आरोपींना अटक करून PCR माननीय कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांची PCR मिळालेली आहे. पुढील तपास सुरू आहे.